नमस्कार. मी राहुल पांगारकर. या ठिकाणी केतकावळे ग्रामपंचायतीमध्ये सॅनिटरी पॅडच्या संदर्भामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपण जी तक्रार केली होती त्याची चौकशी लागली होती. 24/12/2025 रोजी या ठिकाणी चौकशी लागली होती. चौकशीचे 2 मुद्दे होते. एक पहिला मुद्दा आहे की खरेदी आणि दुसरा मुद्दा आहे वाटप. पहिल्या मुद्द्यामध्ये खरेदीमध्ये विस्तार अधिकारी या ठिकाणी चौकशीला आल्यानंतर पहिल्या मुद्द्यामध्ये ग्रामपंचायतीने जे सादर केलेले ग्रामसेवक सरपंच सदस्य यांनी जे सादर केलेले ते समोर पहिल्यांदा पहा. त्यांचं म्हणणं पहा काय म्हणतात ते. एकत्र त्याच्यावर आपण 50 रुपयांनी मागवलेले आहे, बरोबर का? हे बिल काय सांगतंय? 50 रुपयाला खरेदी केलेली 1,500 आहे. मग हे 40 रुपयाचं कसं काय संबंध आहे इकडे? ठीक आहे का ते? ठीक होते का? सगळे वाटलं हे कसे ज्यांना वाटले त्यांच्याकडून घेतले, त्यांच्याकडून आणले तुम्ही? 40 किंमत आहे. 40 रुपये म्हणणं आहे. 40 रुपयाचं MRP 40 आणि 50चं बिल कसं असंच म्हणणे ना? त्याचं म्हणणं आलंय 40चं, पण ते केले आणि किंवा 40चं दिले आणि एवढं डिफरन्स निघतोय. तसं भाऊसाहेबांनी त्याला विचारायला पाहिजे ना. तर भाऊसाहेब एवढे तुम्ही त्याला आहे ना विचारलं का नाही की बाबा डिफरन्स का निघतोय म्हणून? तुमचं चालू की मी आहे तुमचं मला बोलायला लावलं की मी बोलतो माझं. बोला ना, तुमचं सांगितलं बोला. मी बोलू का? तुम्हाला दाखवतो म्हणजे बोला म्हणते. बोलवलं कशाला तुम्हाला? तक्रारदाराला बोलायचा उद्देश तोच आहे ना. हे 55 हे वाटलं का? तिने वाटले सेमच आहे ना. कुणी वाटले? सायलीने सगळ्यांना वाटलेली. याचा एक फोटो 55 पण आहे. याचा एक फोटो हे वाटलंय नक्की का? त्यांनी आणले म्हणतो ते काय? त्यांना विचारा की भाऊसाहेबांना विचारा की हेच वाटलं का? आमच्या घरी होते आमची CRP आहे ना. CRP कुठे बोला सर, बोला सर. CCTVच आहे का? सगळे एकत्र केलं का? सॅनिटरी पॅड खरेदी करणं ग्रामपंचायत अंतर्गत 15 सूचक विद्या श्रीकांत खटपे, अनुमोदक मारुती धर्मजोड आहे. त्या ताईचं म्हणणं आहे की 20 केअरचं पॅड वाटलं. त्यांचं म्हणणं आहे हे 40 रुपये MRP चं वाटलं. बापूंच्या घरी हे 50 रुपये MRPचं होतं. बरोबर ना? बरोबर आहे. हे ऑगस्ट 2024 आहे. किती? ऑगस्ट 2024. ह्याची खरेदी ऑगस्ट 2024 मधली आहे. जर बापूंच्या घरी या मागचं होतं तर नोव्हेंबर 2025 MRP कशी काय आली? आता तुमच्या समोरच बोललेली का? हे पहिलं होतं घरीच होतं ते. ह्याच्यामध्ये ऑगस्ट नोव्हेंबर 2025 MRP कशी आली आणि 50 रुपये आणि ह्याच्यामध्ये 40. 15 नंबर वस्तू घेणाऱ्या व्यक्तीची सही. जर वस्तू घेणाऱ्या व्यक्तीची सही तर सही आहे, शिक्का आहे, सगळे एंट्री केलेले 29/10/2024 ला आलेले आहे. 29/10/2024 ला आले ना बस आहे, बरोबर ना? 29/10/2024 ला आले. मुझे केतकाळे कुंभोशी येथील महिलांना व मुलींना वाटप केले 1500 नग, शिल्लक 0. बरोबर ना? बरोबर. मुद्दा होता हे 50 MRPचा नोव्हेंबर 2025 MRP तर 2024 मध्ये कशी काही? त्यांना विचारा ना तुम्ही. चौकशी झाली ना. ते सांगतात ना कमी पडलेल्या नंतर नोव्हेंबर मध्ये. असं आहे, तसं नाही झालं. तो मुद्दा पहिला नव्हता. पहिल्या मुद्द्यामध्ये जेवढं आहे तेवढं वाटलेले आहेत, जे गरीब माझ्या मंडळीला भेटलेले आहेत ते दिलेले आहेत. हे ते 30 असे बापू बोललेले पहिलेच. हे पहिला मुद्दा घ्या. दुसरा मुद्दा, एक मुद्दा 300 त्यांनी नंतर मागवलेली तुम्हाला कल्पना दिसते का नव्हती? नाही, जर आपण 50 रुपये मागवतोय तर MRP 50च पाहिजे ना. 40 त्याला निदर्शनास मग डिफरन्स काढून द्या. मग चल त्यांच्या निदर्शनास आणले का? आम्ही 50ची मागितली आणि 40 कसं काय देत आहे? नाही, आपण 50 रुपयाची खरेदी केली ना, MRP 40 का आली? हाच प्रश्न आहे. 50 पाहिजे ना. पण 10 रुपये त्यांनी कमी घेतले ना, म्हणजे जास्त घेतले. ज्यांना वाटप केल्यात नाही ना त्यांच्यासाठी दुसरं ऑर्डर प्लेस केलेली आहे 1500ची. ती ऑगस्टचं पॅकेजिंग आहे.
ऑगस्टचं पॅकेजिंग आहे त्याच्यावर 40 रुपये, ऍक्च्युली 50 रुपयांनी बाय केलं. आणि ऑगस्टचं आहे ते बरोबर, म्हणजे ह्यातला मुद्दा आहे की 40-50चा. दुसरा मुद्दा आहे नोव्हेंबर तुम्ही प्रेझेंट केले आता 50चं. ते दुकानदार 50चं आहे पण त्याच्यावर तारीख वर्षभर नंतरची ना, असं त्यांचं असं झालं तर चुकीचं. पहिल्या मुद्द्यामध्ये जी खरेदी केली होती 75,000 रुपयाची खरेदी केलेली आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीने बिलं दाखवली, 75,000ची खरेदी केलेली बिलं दाखवलेली. बिलं दाखवल्यानंतर खरेदीमध्ये जे सॅनिटायझर पॅड या ठिकाणी आपल्याला लोकांकडून भेटलेलं होतं ते त्या ठिकाणी आपण सादर केलेलं आहे 40 रुपये एमआरपीचं. ग्रामपंचायतीने 50 रुपये एमआरपी आणि 55 रुपये एमआरपी सादर केलेले होते. ते सादर केलेले पीस त्यांचं म्हणणं असं होतं की ते आम्ही वाटलेले आहे 3 ब्रँड एमआरपीचं. विस्तार अधिकारी म्हणले 3चं कसं होईल, खरेदी तर एकाचीच आहे. जे 50 रुपये एमआरपीचं या ठिकाणी त्यांनी सादर केलं होतं ते 50 रुपये एमआरपीचं त्यांचं म्हणणं पहिलं ऐकून घेतलं. त्यानंतर प्रश्न त्या ठिकाणी विस्तार अधिकाऱ्यांना विचारला गेला, ग्रामसेवकांना विचारला गेला, तुम्ही जे 50 रुपये एमआरपीचं सांगताय की या ठिकाणी वाटप केलेले, त्याच्यावर नोव्हेंबर 2025 रोजी या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे. जर नोव्हेंबर 2025 रोजी मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे तर ते 2024 मध्ये 19/10/2024 रोजीला कसं वाटू शकतं? हे जनतेने पहा की समोर काय ते सरळ दिसतंय. नोव्हेंबर 2025 ला जर मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ते 2 नोव्हेंबर कसं 24 मध्ये कसं वाटलं जाईल? ह्याच्यावरच समजतंय की या ठिकाणी हा भ्रष्टाचार झाला आहे का नाही. विस्तार अधिकाऱ्यांवर विश्वास आहे, त्यांचा अहवाल यायचा आहे, पण ह्या ज्यावरनं समजून जावा की ह्याच्यामध्ये खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे का नाही. जनतेने कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.